नवदीप अग्रवाल व बी चंद्रकांत रेड्डी या दोन IPS अधिकाऱ्यांच्या संयुक्त कारवाईमध्ये 6 वाळूने भरलेले हायवा टिप्पर जप्त तर 17 गोवंशाची करण्यात आली सुटका। प्रशिक्षणार्थी दोन्ही IPS अधिकाऱ्यांच्या मोठ्या कारवाईमुळे वाळू माफियांचे धावे दणाणले आहेत। या संदर्भात हाती लागलेली माहिती अशी की गोवंशाची अवैध वाहतूक करणारा टेम्पो हा हवे मार्गे जहिराबाद येथील कत्तल खाण्याकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच 31 मार्च रोजी पहाटे 5 वाजता साध्या वेशातील पोलिसांच्या पथकाने शिरूर ताजबंद समोरील मोरेवाडी पाटीजवळ 17 गोवंश बैल जातीचे प्राणी वाहतूक करणाऱ्या टेम्पो क्रमांक MH43 BX 0476 अंदाजे किंमत 15 लाख रुपये व बेकायदेशीर निर्दयीपणे भरलेले बैल जातीचे 17 गोवंश अंदाजे किंमत 8,50,000 रुपये असे अंदाजे एकूण 23,50,000 रुपयांच्या मुद्देमालासह चालक मालक मोहसिन इकबाल शेख राहणार सावदा जिल्हा जळगाव, रईस इसाक शेख बगारी तालुका जामनेर जिल्हा जळगाव, अखिल खलील शेख जळगाव, सुपरू शेख जळगाव, मोहम्मद रफिक राहणार जहिराबाद तेलंगणा या आरोपींवर अहमदपूर पोलिसात प्राणी छळ प्रतिबंधक नियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। 5 पैकी 3 अटक करण्यात आली असून 2 आरोपी फरार आहेत। तसेच याच वेळी पहाटे 5 वाजता अवैध व चोरट्या मार्गाने वाळू तस्करी करणारे उदगीरकडे जाणारे 6 हायवा टिप्पर त्याच ठिकाणी येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच साध्या वेशातील चाकूर व अहमदपूरच्या पोलिसांच्या टीमने संयुक्तरित्या अभियान चालवून पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकांविरुद्ध कारवाई करत 6 वाळूने भरलेले हायवा टिप्पर जप्त करण्यात आले आहेत। तर याच संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आलेल्या 17 बैलांना पोलीस स्टेशन मध्येच त्यांना चारा पाण्याची व्यवस्था करण्यात आली व त्यानंतर लातूर येथील नीलकंठेश्वर गोशाळेत त्यांची रवानगी करण्यात आली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास प्रशिक्षणार्थी IPS पोलीस निरीक्षक नवदीप अग्रवाल व प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी बी चंद्रकांत रेड्डी IPS यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव हे करत आहेत। आवाज बहुजनांचा।